आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी किंवा स्टार्टर्स असे पापडापासून 2 पदार्थ दाखवणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मी इथे तुम्हाला मसाला पापड दाखवते। हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण सर्वात आधी मसाला पापड ऑर्डर करतो, त्याची टेस्ट आपल्याला खूप आवडते। त्याचं एक कारण म्हणजे ते बाजारातले उत्तम दर्जाचे पापड असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते डीप फ्राय केलेले असतात। मला इथे डीप फ्राय नको होतं म्हणून मी असं तेल लावून थोडंसं भाजून घेतलं आहे। पापड भाजून झाल्यानंतर आपण एक छोटासा कांदा मी घेतलेला आहे। कांदा स्वच्छ करून तो एकदम बारीक छोट्या तुकड्यात मी कट करून घेणार आहे, कारण मसाला पापडमधला कांदा हा एकदम बारीक चिरलेला असतो आणि तो चवीलाही चांगला लागतो। माझा कांदा कापून इथे होत आहे। अगदी बारीक बारीक लावायचं आहे, मी जशी लावते ना तसंच लावा। माझा कांदाही आता कापून झालेला आहे। त्याच्यानंतर मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे। सर्वात आधी मी टोमॅटोतल्या बिया काढते, कारण थोडंसं त्याच्यात पाणी असल्यामुळे पापड लवकर मऊ होण्याची शक्यता असते, त्यामुळे बिया काढून एकदम छोटे छोटे तुकडे केले। हे पहा, टोमॅटो हे आता माझं कट करून झालेलं आहे, अगदी बारीक केलेलं आहे मी। त्याच्यानंतर मी एक मिरची घेतलेली आहे, मिरचीचे देखील एकदम छोटे छोटे काप करून घेऊयात। ही मिरची थोडी तिखट होती म्हणून मी एकच घेतलेली आहे, तुम्ही 2-3 घेऊ शकता। आता थोडंसं कोथिंबीर देखील आपण चिरून घेऊयात, हे देखील बारीक चिरलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये आपण भाजलेला पापड घेऊयात, त्याच्यानंतर वरून चिरलेला थोडासा कांदा घालूयात। कांदा थोडासा भरपूर घालायचा आहे। आता मी इथे टोमॅटो टाकलेले आहेत, सगळीकडे पसरून घ्या कांदा आणि टोमॅटो, म्हणजे ते छान लागेल। आता थोडेसे मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, हे बघा। हां, आता वरून थोडंसं चाट मसाला टाकूयात आणि आता शेवटी थोडंसं शेव जरा जास्त घातला ना तर त्याची चव चांगली लागते, कारण शेव कुरकुरीत असल्यामुळे आणि पापड कुरकुरीत असल्यामुळे खायला आपल्याला चांगले वाटतं। आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी आता लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं, त्याच्याने कलर छान दिसतो आणि खायला देखील चांगले लागते। आणि सर्वात शेवटी म्हणजे लिंबू पिळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडासा आंबटपणा आपल्याला खाताना जाणवतो। अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना तसाच हा पापड लागतो। तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट करा कसं झालं आहे। हे बघा, आपला मसाला पापड तयार आहे। दुसरं मी ते दाखवणार आहे ती राजस्थानी पापड चुरी तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी एक पापड भाजून घेतलेला आहे, म्हणजे याला तेल न लावता मी फक्त गॅसवरती भाजून घेतलेला आहे आणि असं त्याचा चुरा करून घ्यायचा बघा। त्याच्यानंतर मी आता बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। साहित्य सगळं सेमच आहे, पण करायची कृती फक्त वेगळी आहे आणि टेस्टला सुद्धा पण वेगळी लागते। आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो घातलेला आहे आणि एक बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे। त्याच्यानंतर मी थोडेसे कोथिंबीर टाकलेले आहेत आणि वरून चाट मसाला टाकलेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं शेव घालून घेऊयात। आता मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि एक छोटासा लिंबू आणि परत थोडंसं अजून हवं असेल तर तुम्ही भरपूर शेव घालू शकता आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लिंबाची रस सगळ्याकडे लागेल।